आपण पाहत आहात युवाग्राम 24 न्यूज. सडेतोड बातम्या म्हणजे फक्त युवाग्राम न्यूज नेटवर्क. दरवाजे लावून पॅक केलं जातं की येणाऱ्या लोकांना लक्षात येत नाही. तुम्ही कायदा हातात घेतलेला आहे, सगळ्यांनी इथं थांबायचं. शूटिंग चालू आहे साहेब. ओके ठीक आहे. टाकून काय बोलावं साहेब, पोलीस इथं थांबायचं. तुम्ही कायदा हातात घेतलेला आहे, सगळ्यांनी इथं थांबायचं. शूटिंग चालू आहे साहेब. ओके ठीक आहे. टाकून काय बोलावं साहेब, पोलीस बाहेर काढू सगळ्यांना. या पद्धतीचे कंपार्टमेंट या ठिकाणी केले जातात. सिस्टम आहे अशी पद्धती या पद्धतीनं लावून त्यांना आतमध्ये बसवलं जातं आणि मिनी लॉजेस सारखा प्रकार या ठिकाणी चालवला जातोय. आणि हे श्री प्रतिष्ठान युवा हिंदुस्थान कदापि खपवून घेणार नाही. अशा प्रकारे होणारे लोकांचं पोरांचं शोषण, व्यसनाधीन होणारी पिढी हे थांबवण्याचं काम श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचं आहे आणि ते आम्ही 100% केल्याशिवाय थांबणार नाही. कॅफे जे आहेत या ठिकाणी कंपार्टमेंट केलं जातं आणि पडदा लावला जाता आणि त्या ठिकाणी शिवप्रतिष्ठा आणि त्या ठिकाणी 200 ते 300 रुपये भाडं घेऊन अल्पवयीन मुला मुलींना तासा 2 तासासाठी बसवलं जातं आणि या ठिकाणी नाना प्रकारचे चाळे करून त्या पोरांना कंडोम सारखे प्रकार किंवा गांजा किंवा चरस या पद्धतीचं त्यांना अंमली पदार्थ पोचवले जातात आणि यांची पिढी बरबाद करण्याचा प्रयत्न या कॅफेवाल्यांनी कुठेतरी चालवलेला आहे.